खरं तर गॅलरी तालुका अध्यक्ष व्हावा, प्रभारी न असावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. पण पक्षाचे काही नियम असतात आणि तालुका अध्यक्षाला हा सन्मान्य राजसाहेबांच्या सहीने नियुक्त केला जातो. त्यामुळे तुर्तास तरी आपण गॅलरीला प्रभारी म्हणून दिलाय. आमच्या मनोमन शिरीची असतील, आमची असतील, सगळ्यांचीच इच्छा आहे की गॅलरीने त्याकडे तालुका अध्यक्ष बसवावं अशा प्रकारची शिफारस सन्मान्य राजसाहेबांना आम्ही करणारच आहोत. पण या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान गॅलरीला फार मोठी जबाबदारी आहे. सिंधुदुर्गातलं मालवण हे ठिकाण, आमचा जो तालुका हा आमच्या मुंबईमध्ये असो किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सिंधुदुर्गात प्रसिद्ध ठिकाण असेल तर ते मालवण आहे. आमच्या आधी सहकारी ज्याला सिंधुदुर्गाची जबाबदारी दिली तर माझ्या मिसेसच्या ऑफिस मधली लोक बोलायला लागली, दादा आम्हाला तिकडे फ्री फेरी मिळेल का, आम्हाला तिकडे काय ते तुमचे स्पोर्ट्स असतात ते पाण्यातले ते करायला मिळेल का. सिंधुदुर्गाची जबाबदारी आल्यानंतर मी बऱ्याचदा पास्टरला पण फोन केले की बाबा माझ्या लोकांना तिकडे डिस्काउंट दे. या प्रकारचं एक मालवणचं एक इकडचं अस्तित्व उभं राहिलं. पण नक्कीच हे अस्तित्व उभं असताना हेही विसरून चालणार नाही की मालवणला जर खरा जर इतिहास असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गातल्या किल्ल्याचा. आणि ज्या अर्थाचं नेतृत्व, ज्या अर्थ स्वराज्य करतात तो धोका समुद्रातून येणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना कळला होता. दुर्दैवाने सोडून आपल्या सिंधुदुर्गातील लोकांना तो कळणार नाही. हा म्हणता जो येणारा जो धोका आता समुद्रातून न येता आता तो इतर मार्गातून आपल्या कोकणात घुसत चालला आहे. सहकार्यानो लोक आपल्याकडे काय आकर्षित होतील, आपण लोकांकरता काय करतोय जर बघायला गेलं तर आता आम्ही बघापूर्वी सगळीकडे बघितले आजपर्यंत आम्हाला कधी दिसलं नव्हतं. आम्ही आज आमच्या बालपणापासून कोकणात येतो. आता गाव सावंतवाडी हाऊस मधलं असं कधी चित्र दिसलं नव्हतं की रोज लोक आंबे घेऊन रस्त्यावरती आंबे विकतायत. असं चित्र पहिल्या कधी दिसायचं नाही. जे आता दिसायला लागले जे आंबे विकतायत ते आपल्या इकडचे नाहीये, ते कर्नाटकातले आंबे आणि ते आपण विकतोय. ह्या कर्नाटकात असलेल्या बेळगावमधील आपल्या मराठी माणसाला त्या पद्धतीने मारलं जात आहे आणि त्यांच्या लोकांच्या आंब्यात आपण विकतोय. माझा ह्या इकडच्या मालवण तालुक्यातील माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल किंवा आग्रह असेल किंवा आदेश असेल की तुम्ही लोकांनी हे थांबवलं पाहिजे. भले आपल्या इकडच्या बागायतदाराचा आंबा कदाचित भाग असेल पण तो आपला असला पाहिजे, आपल्याला त्याचा मान असला पाहिजे. अन्यथा त्या कर्नाटकात आपला पैसा चाललाय, त्या कर्नाटकातील बेळगावमध्ये आपल्या लोकांना मारलं जात आहे आणि तिकडच्या लोकांच्या आंब्यात विकतोय. या सिंधुदुर्गातील मला कळत नाही, या रहिवाशांना कळत नाहीये. या ठिकाणी दुग्ध मंत्रीपद या आनंदाने मिळालं. मला कुठेही गोशाळा किंवा अन्य कुठल्या अशा गायीचे काही झालं त्यापूर्वी असं काही झालं नाही. मत्स्य उद्योगाचं पद मिळालं. असं कुठल्याही प्रकारे आपल्या मत्स्य उद्योग करणारा पर्यटन विभाग आहे त्यातले मासेमारी हा आपला मुख्य कोकणचा उदय आहे. जे मासे खायला लोक लांब लोक इतर देशातील लोक पण आपल्याकडे येत आहेत. त्या मत्स्य उद्योगामध्ये पण इतर लोक मोठमोठे ट्रेलरच्या माध्यमातून आपली मासे दुसरीकडे घेऊन चालले. माझ्या इकडचा जो मत्स्य उद्योग व्यवसाय माझा कोकणातला माणूस आहे त्याला आपल्याला काही मिळत नाहीये. पण दुर्दैवाने आपला पक्ष त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आक्रमक त्या ठिकाणी गेला पाहिजे. आजही मत्स्य उद्योगाला त्यांना मंत्रीपद मिळून सुद्धा राणेंना आजही मला वाटतं पत्रकार मंत्रीला तुम्ही ह्या गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे की आजही त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. ह्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये मला असं अवजड उद्योग हे खातं मिळून गेलं. पण आमच्या सिंधुदुर्गामध्ये अशा कुठल्या प्रकारचा अवजड तो सोडा साधा उद्योग पण कुठल्या प्रकारे आणून माझ्या सिंधुदुर्गाच्या कुठल्याही तरुणांना काही प्रकारचे रोजगार मिळाले असं कुठल्याही योजना सहकार्यानं तुम्ही लोकांनी उलट मला बऱ्याचदा तुमच्या तक्रारी कानावरती येतात
की सर काय आहे ते तुम्ही लोक आम्ही कोणाच्या विरोधात भांडण करायचं का आक्रमण व्हायचं. मला असं वाटतं आज जे काही आम्ही आक्रमण आंदोलन करतोय, जे काही मुंबईमध्ये ज्या काही 33 आणि 35% मराठी माणसाकरता भांडतोय, त्यातला जो 35% राहणाऱ्यातला कदाचित 30% माणूस हा आपल्या सिंधुदुर्गात आहे. त्याच्याकरता आम्ही मुंबईत भांडतोय, त्या मराठी माणसाकरता भांडतोय जो आपल्या कोकणातून सिंधुदुर्गातून रत्नागिरीतून आज मुंबई स्थायिक झालाय आणि आपल्याला कोकणात आपले पैसे पाठवतोय. त्याच्याकरता आज त्याच्या अस्तित्वाकरता आम्ही भांडतोय. पण तुम्ही लोक कुठेतरी कमी पडता, ही बाजू त्यांच्यापर्यंत मांडली गेली पाहिजे की आज मुंबईतील त्या मराठी माणसाकरता भांडतोय, तो मराठी माणूस आमच्या सिंधुदुर्गातून मुंबईमध्ये आलेला आहे. पण आपण ही लोकांमध्ये गोष्ट समजवण्यामध्ये सांगण्यामध्ये कुठेतरी कमी पडलोय. त्यामुळे आपल्याला जे लोकांच्या मध्ये आपले इमेज बनवायची आहे ती आपण बनवण्यामध्ये कमी पडलो. हे जे पूर्णपणे जबाबदार कदाचित तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल पण जबाबदारी तुमची आहे. आज जे काही आंदोलन चाललंय काय विषय की परप्रांतीय लोक आज मुंबईतील असलेल्या आपल्या मराठी सिंधुदुर्गातील माणसांच्या नोकऱ्या खातात. पण आजही मुंबईमध्ये त्या कोकणातही तेच होत आहे. आज म्हटलं तर कर्नाटकातले बागायतदार आपला आंबा विकतोय. आज बघितलं तर शेट्टी आले बाहेरनं, त्यांनी आपले काजू आणि आंबे बागायतदाराबद्दल आंदोलन केलं आणि खासदार आमदारकी घेतली. काय संबंध आले तिकडनं घेतलं इकडे आंदोलन नाही. एक दोन दिवसाचं आंदोलन घेतलं आणि घेतलं. आपण कुठे त्याच्या गोष्टी आपण आपलं आत्मपरीक्षण केलं का? आपण त्या गोष्टीमध्ये कुठे होतो, का होतो का नव्हतो, आपण लोकांनी का आपल्याला गुन्हे धरलं की नाही धरलं याबद्दल आपण कधी आपल्या आत्मपरीक्षण केलं? कुठलं तरी कोणतरी येतं आपला आंबा काजू बाजारकरांना आजही काही मिळालं नाही. पर्यटन या विषयामध्ये आपल्या मालवणमध्ये जो काही समुद्राचा आपल्याला विचार झाला त्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने उदरनिर्वाह झाला पाहिजे आपल्या तरुणांचा हेही झालेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याबद्दल नंतर आता ही आपली सगळी मला तर प्रेसवाल्यांनी पण कदाचित त्या बातमीनंतर पुसून टाकलं. या सगळ्या वेगवेगळ्या विषयामध्ये आपण आंदोलन करू शकलो असतो. आज ह्या मोठ्या संख्येने तुम्ही लोक आणि इकडचे मालवणच्या तालुक्यातील गॅरी म्हणा त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तुम्ही इथे उपस्थित आहात त्यानुसार आपणही आज एवढी लोक किती मुंबईतून आले होते ना, ज्या लोक आज मुंबईला आज इकडे आमदार झाले खासदार झाले कोण कुठे आले मुंबईतून आले ना. मग तुम्ही तुमच्या इकडे तुमचा हक्क कधी तुम्हाला मिळणार तुमचा हक्क? या सगळ्या गोष्टी करता तुम्ही लोकांनी जोपर्यंत या लोकांना तुम्ही अंगावर घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला अंगावर पदक मिळणार नाही. अंगावरची शासकीय मूल्य तुमच्या लागले पाहिजे ते मिळणार नाही. तुम्ही लोकांनी घाबरू नका. मगाशी मोनिका ते बऱ्याच गोष्टी आमच्याबद्दल बोलली की आम्ही मुंबईत काय करतो, आम्ही जे काय करतो त्याच्यामध्ये आमचं प्रेरणास्थान मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे सन्मान्य राजसाहेबांनी जे मराठी माणसाबद्दल आम्हाला भिमून ठेवलाय. काही करा आपण एक इंच पण मागे एक इंच पण कुठलाही कॉम्प्रोमाइज करू नका. मराठी माणसासाठी मग तो कोकणातला असेल मग तो बीडचा असेल मग तो कुठला विदर्भाचा जरी असेल तरी आपण निवडणूक हरवलं तरी चालेल पण मराठी माणसाचा कदापि तुम्ही लोकांनी मराठीचा विसर करता कामा नये. आज जर कॉम्प्रोमाइज करता आला असता आज हात मिळवणी केली असती तर अगदी मुंबई आपली असती, अगदी मुंबई आपली आली असती पण अख्खा महाराष्ट्र आपल्यातून गेला असता. अशा प्रकारचा कुठलाही कॉम्प्रोमाइज किंवा कुठलाही सहकार्य इतर पक्षाला न करता सन्मान्य राजसाहेबांनी केवळ मराठी माणसासाठी आणि तेही म्हटलं तर मुंबईतील जे सिंधुदुर्गातील जे रहिवासी आहेत त्यांच्याकरता सन्मान्य राजसाहेब ज्या पद्धतीने मांडताय मराठी माणसाच्या अस्तित्वाकरता त्याची जाणीव तुम्ही लोकांनी प्रत्येक घराघरात दिली पाहिजे. या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान येताना त्याच्या सहकार्याने जे काही वेगवेगळ्या नाक्यावरती जे काही बॅनर लावले होते आज प्रत्येक ठिकाणी मला अभिमान वाटेल. प्रत्येक नाक्यावरती आज आपला विमानाचा बॅनरच्या नावाने आपलं अस्तित्व दिसलं. पण मला त्याहीपेक्षा विश्वास असेल की गॅरी आणि त्याचे सहकारी जो नाक्यावरती बॅनर लावलाय तो प्रत्येक घराघरात जाईल, प्रत्येक वाडीमध्ये जाईल, प्रत्येक वाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शाखा होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि तो तर या ठिकाणी थांबतो. लवकरात लवकर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त होणार आहे. अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये नवीन बदल होणार आहे. जुने नवीन दोघांनाही कसं संगनमत करून चांगल्या नियुक्त्या करायच्या याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत होणार आहे. काही ठिकाणी मुंबईतले पदाधिकारी जर काम करायला इच्छुक असतील तर त्यांना तुमच्या जर परवानगी शिवाय नियुक्त करणार नाही मला. पण जर असं असेल तर तुमच्याशी बोलून या सगळ्या गोष्टी केल्या जातील. या सगळ्या दरम्यान
जे काही परप्रांतीय लोक आपापल्या जागाच्या काही आपण इतर परप्रांतीयांना विकतोय, याबद्दल तुम्ही लोक सगळे सावधान असला पाहिजे. तुम्ही जर बघितला तर दोडा मार्गामध्ये ओंकार हत्ती रस्त्यावर आला, रानगवे आता रस्त्यावर आले, बिबटे रस्त्यावर आले, पण अजून आपण काही रस्त्यावरती येत नाही आहोत. आपल्या लोकांना आपल्याच कडनं रस्त्यावरती उतरायची अपेक्षा उरलेली आहे. आणि मला असं वाटतं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय इतर कुठलाही पर्याय रस्त्यावरती उतरण्याशिवाय राहिलेला नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा अशा शुभेच्छा देतो की आपला संघर्ष, आपली सत्ता ही सतत रस्त्यावरती आणि आपण सतत रस्त्यावरती दिसू अशा प्रकारच्या पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. इकडच्या सिंधुदुर्गातील आपल्या पर्यटक व्यवसाय असेल, बेरोजगार तरुण असेल, अन्य आपला जो विस्थापित झालेला मराठी माणूस असेल, त्याला आपण एकत्र आणून एक उद्याची नवीन आशा निर्माण करू अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.